ज्या प्रकारे आपण बघितलं 1 मे पासून प्रताप सरनाईक परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी निर्णय घेतलेला आहे की मराठी भाषा ही ऑटो रिक्षा चालकांसाठी बंधनकारक असणार आहे। त्यांना मराठी भाषा यायला हवी, मात्र त्याला काही जण विरोध करताना आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यामध्ये एक संघटना आहे ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांची। गुणरत्न सदावर्ते आज आपली जी मोठी लांबलचक जी गाडी आहे ती सोडून रॅपिडोवर जात आहेत, त्यांच्या पत्नीसुद्धा आहेत। रॅपिडोवर तुम्ही जातात, परिवहन आयुक्तांना तुम्ही भेटतायत, काय नेमकं म्हणणं आहे तुमचं? कारण काल तुम्ही पत्रकार परिषद घेतली आणि तुम्ही विरोध केला या निर्णयाला। एक सांगतो, आज की बात खून पसीने से कष्टकरियों की बात, रिक्शे वालों की बात, ठीक है, बोलू आपण। नाही पण मला एक सांगा, प्रताप सरनाईकांनी या तुमच्या सगळ्या काल जी पत्रकार परिषद घेतली त्याच्यावरती असं म्हणालेत की सदावर्तेंना जर काही प्रॉब्लेम असेल तर त्यांनी माझ्याशी चर्चा करावी। ते राग काढत आहेत बँकेची ज्या निवडणुका झाल्या मी नाही त्यातली, कडिला वातली नाही चलेगा प्रताप, नहीं चलेगा, कष्टकरियों की बात होगी। पण तुम्ही काय कोर्टात जाणार जर निर्णय तसा ठेवला? एक आता कारण 10-11 दिवस राहिले। एक मे हा कष्टकऱ्यांचा दिवस है। किसी में है हिम्मत जो कष्टकरी के आड़ है? ये दत्तोपंजी ठेंगड़ी का भारत है, बम्बई है, और ये जो है भारत रत्न डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर की बम्बई है। यहाँ पे किसी का नहीं चलेगा, संविधान का चलेगा। प्रताप सरनाईक भी जनता का सेवक है। नाही पण तुम्ही काय करणार? तुम्ही काय आयुक्तांना काय सांगणार? आयुक्तांना काय सांगणार? आणि तुम्ही 2 व्हीलरवर जाताय, तुमची मोठी गाडी। ये रैपिडो पे जा रहे, हम रैपिडो पे प्रताप को याद दिला रहे, हम रैपिडो पे। रॅपिडोवर पण त्यांनी बंदी घातली, अभी बताएंगे। बंदी घातली होती त्यांनी की इलेक्ट्रिक रॅपिडो असं। या आता बोलू तिथे या। त्याच्यामुळे आपण बघतोय गुणरत्न सदावर्ते रॅपिडोवर जात आहेत परिवहन आयुक्तांना भेटायला। आणि ज्या प्रकारे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी जो निर्णय घेतलेला आहे त्या निर्णयाच्या विरोधात त्यांची संघटना आहे आणि त्यामुळे हे संघटनेचे सगळे पदाधिकारी सुद्धा परिवहन आयुक्तांच्या भेटीला जात आहेत। कॅमेरामॅन सचिन शिंदे समी वेदांतने, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.